राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या बहुमताने माहितीचे सरकार आले आणि विरोधी पक्ष सुद्धा राहू दिला नाही। माहितीच्या या यशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने आणलेल्या 5 योजनांचा मोठा वाटा आहे। त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला आहे। राज्यातील लाडकी बहिणींना माहितीलाच मतदान केल्याचं दिसून येत आहे। तसेच बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, इंटर्नशिप योजना आणि अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा, विरोधी वातावरण या मुद्द्यांमुळे मतपरिवर्तन झाल्याने माहितीला मोठं यश मिळालंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदे सरकारने सुरू केली। मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंह चौहान यांनी ही योजना आणली होती। त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपला मोठं यश मिळालं होतं। त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात झाली। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी माहितीच्या बाजूने राहिल्या। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात झंझावात प्रचार केला। त्यावेळी बांगलादेशात हिंदूंच्या झालेल्या परिस्थितीकडे त्यांनी लक्ष वेधलं। त्यांनी बटेंगे तो कटेंगे ही घोषणा दिली। या घोषणेला अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि भाजपच्या काही नेत्यांनी विरोध केला, परंतु त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचं दिसत आहे। योगी आदित्यनाथ यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात अनेक प्रचार सभा घेतल्या। या प्रचार सभेत त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेत सुधारणा करून नवीन घोषणा दिली। एक है तो सेफ है ही घोषणा त्यांनी दिली। त्यामुळे हिंदूंची मते एकवटली असल्याचं निकालावरून दिसत आहे। शिंदे सरकारने गेल्या वर्षी मांडलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, इंटर्नशिप योजना आणली। त्यासाठी अर्थसंकल्पात 5500 कोटींची तरतूद केली। या योजनेत बेरोजगार युवकांना कंपन्यांमध्ये रोजगार दिला गेला। त्यात 12वी पास उमेदवारास महिन्याला 6000, ITI उमेदवारास 8000 आणि पदवीधर उमेदवारास 10000 रुपये दिले। त्या योजनेचा फायदा माहितीला झाला। अखिल भारतीय उलेमा बोर्डाचा फतवा हा विषय शेवटच्या 3-4 दिवसात भाजपने चर्चेत आणला। त्यामुळे हिंदूंची मते एकवटली गेली। महाविकास आघाडी मुस्लिम लांगुल चालन करत असल्याचा संदेश देण्यात भाजप आणि शिंदेची शिवसेना यशस्वी ठरली आहे। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।